मत मांडलंय ना, त्यांना अधिकार आहे मत मांडायचा. त्यांनी खासदार साहेबांचं काम सांगितलं, त्यांनी तिकीट द्या म्हणून सांगितलं आणि प्रत्येकाला अधिकार आहे. आमच्याकडे खूप लोकांनी 7-8 लोकांनी तिकीट मागितले आहेत. प्रत्येकाला अधिकार तिकीट मागायचा, समर्थक म्हणून यायचा. त्यामुळे मला नाही वाटत कोणाची नाराजी आहे म्हणून. शेवटी पक्षश्रेष्ठी वरतून दिल्लीहून हा निर्णय होणार. विषय आता हा एक रुटीन बाब आहे भारतीय जनता पक्षाची आणि म्हणून माझ्याकडे 5 जिल्ह्यांची जबाबदारी आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून इथे लोकप्रतिनिधी आहेत, आमचे प्रतिनिधी आहेत, पक्षाचे पदाधिकारी आहेत, यांच्याशी चर्चा करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो होतो आणि मी त्यांना भेटलो आणि आता निघालेलो. संदर्भामध्ये हा निर्णय किंवा ही चर्चा वरद होऊ शकते याचा अधिकार मान्य मुख्यमंत्री महोदय आहेत, मान्य रावसाहेबजी दानवे आहेत, मान्य आमचे गडकरी साहेब नेते आहेत केंद्रातले, हे महाराष्ट्रातले नेते आहेत. या लोकांना सगळे त्यांचा अधिकार आहे. ते थोडासा अधिकार किंवा म्हणण्याचा काही बोलण्याचा अधिकार माझा त्या ठिकाणी नाही आहे आणि त्यानंतर केंद्रीय चयन समिती आमची तो निर्णय घेईल. मला वाटतं की ही आमची सिस्टीम आहे. त्यामुळे मी इथे आलो आणि मी इथे काही चर्चा करायला आलो आहे किंवा कोणाची मत गेला असा वेळेला विषय नाही, परंतु ही रुटीन बाब आहे. निवडणुका आलेल्या आहेत, उद्या परवा आता आचारसंहिता लागते, 5-7 दिवसात 8 फेब्रुवारीमध्ये फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे आणि म्हणून थोडीशी चाचपणी करण्यासाठी मतं जाणून घेण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. 2 डॉक्टर असं एका पेशंटला एकच डॉक्टर तपासलं नाही तर ते सो मॅनी कुक स्पॉइल द फूड जसं होतं की 10 कुक किती भाजी खराब होते, कोणी हे टाकतं कोणी ते टाकतं, तसं काही होणार नाही. डॉक्टर कुठे असू द्या सर्जरी हे लागेल. एक असं की आमचे जलसंपदा मंत्री आदरणीय गिरीशजी महाजन आज नगरला आले होते आणि ते या क्लस्टरचे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांना पक्षानं सांगितलं की प्रत्येक लोकसभा मतदारसंघ जिथे भारतीय जनता पार्टी लढवते त्या मतदारसंघामध्ये जाऊन तिथल्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांचं तुम्ही थोडंसं मत जाणून आणा आणि ते सगळ्यांचं मत घेण्यासाठी इथं आले. आणि मला असं वाटतं की या सगळ्यात आता शेवटी मी तर विद्यमान खासदार आहे, मी पण परत खासदारकी मागितलीच आहे, तो काही विषयच नाही की मी खासदार पण आहे आणि मी एकंदरीत या मतदारसंघामधलं जे काही विकासाचं डेव्हलपमेंटचं काम पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या योजना शेवटच्या वाडी वस्तीपर्यंत पोहोचवण्याचं काम पण मी केलं आहे. वेगवेगळ्या वर्तमानपत्रातने काही जेवढे काही मापदंड होते म्हणजे खासदार निधी 100% खर्च केला, 45 गावं दत्तक घेतली. विकासाच्या कामामध्ये म्हणजे एक वाडी वस्ती असं कोणतं राहिलं नाही की जिथे मी पोहोचलो नाही आणि त्यामुळे एक मत जाणण्याचा विषय होता. त्यामुळे आज आमचे सगळे लोकप्रतिनिधी त्याचप्रमाणे पक्षाचे अध्यक्ष पदाधिकारी, मी पण नगर शहर जिल्ह्याचा अध्यक्ष पण आहेत, अशा दुहेरी नात्यातून मी पण त्यांच्याशी माझी चर्चा झाली, एवढाच विषय. आपल्या काही कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली महाजन साहेबांसमोर, नेमकं काय कारण होतं? कशाची? आता सध्या तुम्हालाच उमेदवारी मिळावी यासाठी थोडीशी नाही अरे दोन गोष्टी अशा असतात, जी कार्यकर्ते असतात त्यांना आमचं आतमध्ये काय बोलणं झालं त्यांना काय माहिती आहे. त्यामुळे त्यांना असं वाटलं की काही एकंदरीत आता तुमचा जो मीडियाचा प्रभाव आहे ना, तुम्ही पण रोज उठसुट एकच कॅसेट वाजवू राहिलेत ना सगळेजण आणि मग त्या कॅसेटने आमची मुलं पण द्विविधा अवस्थामध्ये होतात. त्यामुळे त्यांना ती द्विविधा अवस्था त्यांच्यापर्यंत पोहोचू नये म्हणून आमची भूमिका त्यांनी सांगितली, एवढाच विषय. पण विखेंची जी चर्चा चालू आहे नाही त्याच्यात मी नो कॉमेंट्स. आपण त्याला काय मला काय कॉमेंट्स करण्याची गरजच नाही. माझ्याकडे 5 जिल्ह्यांची जबाबदारी आहे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर आणि म्हणून सगळ्या जिल्ह्यांमध्ये आमचे दौरे सुरू आहेत. त्यांच्याकडे क्लस्टरची जबाबदारी आहे, त्यांच्याकडे जबाबदारी आहे क्लस्टरची, त्यांची सगळ्यांची. आम्ही त्या ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतो आहे, सर्वांची मतं जाणून घेतो आहे. त्याला अनुसरूनच आज मी नगर जिल्ह्यात होतो, परवा जळगावमध्ये होतो, आज नगर जिल्ह्यामध्ये, उद्या पुन्हा जळगावची दुसरी सीट आहे, कारण 2 सीट आहेत तिथे आहे आणि नंतर धुळ्याला आहे, नंतर नंदुरबार नाशिकला मी जाणार आहे. म्हणजे या 5-6 दिवसामध्ये सर्वच 5 जिल्ह्यांचा दौरा माझा त्या ठिकाणी आटपेल आणि तसा रिपोर्ट आम्ही नंतर वरती प्रदेशाध्यक्ष माननीय मुख्यमंत्री महोदय सगळ्यांची मतं जाणून घेऊन त्यांना त्या ठिकाणी देणार आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज मी नगरमध्ये या ठिकाणी आलेलो आहे. कालचं जे भेट झाली विखे साहेबांची, तर त्याबाबत काय चर्चा झाली का? मी त्या बाबतीत सांगितलं की त्यांचे मेडिकल कॉलेज या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या PGच्या ॲडमिशनच्या संदर्भामध्ये त्यांची अडचण झालेली होती
रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये विशेष करून की आता नव्याने जे 16% रिझर्वेशन दिलेलं आहे त्या बाबतीमध्ये, आणि म्हणून ते जाणून घेण्यासाठी ते माझ्याकडे आलेले होते. बाकी दुसरा काय विषय राजकारण नव्हतं. आता आतमध्ये बैठकीत काही सुजय विखेचा विषय काय झाला नाही, आम्ही सगळ्यांची मतं जाणून घेतली. आमच्या खासदार आहेत, आमचे आमदार आहेत, सर्वांना आपलं काय म्हणणं आहे, काय म्हणणं नाही आहे, कशी रचना केलेली आहे, सध्या काय काय आपली तयारी चाललेली आहे, त्या संदर्भावर एक थोडक्यात आढावा आम्ही त्या ठिकाणी घेतला. आमदारांची मतं काय याच्यावर? आता तुम्हाला कसं सांगणार, तर मी अजून मला फक्त मुख्यमंत्र्यांना सांगायचं अधिकार प्रदेशात सांगायचं आहे, तुम्हाला कसं सांगणार. विखेंच्या भेटीत काय राजकीय चर्चा झाली? नाही, तशी काही राजकीय चर्चा नव्हती. ते त्यांचं मेडिकल कॉलेज आहे त्या संदर्भामध्ये, आणि खरंच तो प्रश्न निर्माण झालेला आहे, म्हणून त्याच्यावर ते भेट घ्यायला आलेले होते. त्यांच्या पक्षप्रवेशासंदर्भात काय तुमच्याकडे प्रस्ताव आहे का? आता मी सांगितलं की फक्त चर्चा मेडिकलच्या प्रवेशाबाबत झाली, पक्षाच्या प्रवेशाबद्दल झाली नाही. तुमच्याकडे काही प्रस्ताव आहे का? तसं चर्चा चालू आहे. तुम्ही असं पण म्हणला की वडील एका पक्षामध्ये आणि मुलगा जर दुसऱ्या पक्षामध्ये गेला तर पत्रकारांनी मला विचारलं की त्यांचे वडील आहेत, हे दुसरीकडे तिकीट मागतायत, कुठे राष्ट्रवादीकडे मागतायत, कुठे भाजपकडे. मी म्हटलं मग ते असू शकतं, म्हणून मी माझं एक मत दिलं की आता आपण अगदी उत्तर प्रदेशमध्येच बघितलं, मी ते उदाहरण दिलं की उत्तर प्रदेशमध्ये मुलायम सिंग आणि त्यांचा मुलगा, त्यांनी त्यांना मुख्यमंत्री केलं होतं, पण लगेच आता ते वेगवेगळे लढतात. त्यांनी आता त्याची स्वतःच्या पक्षातर्फे उमेदवारी जाहीर केली. आणि असे अनेक लोक आहेत की तसंच काही काल मुलगा वेगळा, वडील वेगळे आहेत, 2 भाऊ असतील, भाऊ वेगळे आहेत, नवरा बायको सुद्धा वेगळ्या राज्यामध्ये वेगळे लढत आहेत. संकेत सांगू राहिलेत का? नाही, ते म्हणे असं होऊ शकतं का? म्हटलं काही होऊ शकतं ना, ते काही होऊ शकतं असं. त्या काही अशक्य नाही आहे राजकारणामध्ये आजकाल. त्या पार्श्वभूमीवर तुम्ही नगरमध्ये आलात आज. मी पुन्हा सांगेल की हा एक आमच्या स्ट्रॅटेजीचा भाग आहे. 5 जिल्ह्यामध्ये माझ्याकडे ज्यांच्याकडे जबाबदारी आहे उत्तर महाराष्ट्राची, त्या जबाबदारीच्या अनुषंगाने मी या ठिकाणी आलेलो आहे, आणि सगळ्या जिल्ह्यांमध्ये माझा प्रवास त्या ठिकाणी सुरू आहे. येत्या आठवडाभरामध्ये मला 5 जिल्ह्यामधले ज्या ठिकाणी आमच्या जागा आमच्या वाटेवर आल्या भारतीय जनता पक्षाच्या, जिथे आम्ही उमेदवार देणार आहोत, त्याचा सर्वांचा आढावा मी या ठिकाणी घेतो आहे. पक्षाचे उमेदवार साधारण कधीपर्यंत घोषित होऊ शकतात? अजून आता ते आमच्याकडे इथे घोषित करण्याची पद्धत नाही. इथून शिफारस करून नावं राज्यावर आमची समिती आहे, नंतर केंद्रामध्ये आमची निवड समिती आहे, आणि केंद्रावरची समितीच आमची निवड त्या ठिकाणी यादी जाहीर करते. इथे कोणालाही अधिकार खाली नावं जाहीर करण्याचं या ठिकाणी नाही आहे, त्यामुळे वरतून कधी जाहीर करतील ते आज मला सांगता येणं शक्य नाही. परंतु सर, महाजन साहेब आज तातडीने इथं नगरमध्ये आले, याचे जिल्ह्यामध्ये सगळीकडे चर्चा सुरू झालेली आहे. तर नेमकं म्हणजे काय, म्हणजे याच्यात तुम्ही जे आता पण एक संकेत दिला की राजकारणात काही होऊ शकतं? नाही, मी ते कालही मला विचारलं म्हणून मी सांगितलं होतं, मी काही मुद्दा म्हणून सांगितलेलं नाही आहे, आणि तसं आंदोलन घेण्याची गरज नाही. पण मी आल्यामुळे असं नाही, आता मी प्रत्येक जिल्ह्यात, मला उद्या 2 जिल्ह्यामध्ये जायचं आहे, आमच्याकडे जबाबदारी दिलेली आहे. माझ्याकडे क्लस्टरची जबाबदारी आहे 5 जिल्ह्यांची. पण तुम्ही आले की वेगळे गणित घडतात ना, हा अनुभव घेतलेला आहे. आणि आता मी काय सांगू या विषयावर. काल विखे भेटले ना आज तुम्ही नगरमध्ये, त्याच्यामुळे जास्त उत्सुकता त्याच्यामुळे भेटले नसते तरी पण मी आज इथे येणार आहोत माझा कार्यक्रम. साहेब, अण्णांच्या उपोषणाबाबत तोडगा तुम्ही काढला, याच्यामध्ये काही तोडगा काढणार का? तोडगा काढायचा काय प्रश्न? इथे आम्हाला फक्त उमेदवार देतो, इथे काही तोडग्याचा प्रश्नच नाही आहे, काही इथे काही अडचण नाही आहे. इथे त्यांनी मागणी केली तर मिळू शकेल का त्यांना, असा प्रश्न होतो. काय समजा विखेंनी मागणी केली तर त्यांना मिळू शकेल का? नाही, मी पुन्हा सांगेल की इथे ठरवण्याचा अधिकार हा मला नाही. मी तर फार छोटा कार्यकर्ता आहे पक्षामधला. इथे अध्यक्ष आहेत, मुख्यमंत्री आहेत, त्याच्यावर जाऊन आमची केंद्रीय समिती, निवड समिती, त्यांना खरा आधार आहे, म्हणजे त्यांना सगळे अधिकार जवळपास त्यांचेच आहेत. आम्ही फक्त इथून ज्यांची मागणी आहे ते 2-2, 3-3 नावं आम्हाला इथून फक्त पाठवायची असतात. हा प्रत्येक वेळी मी गेल्या 25 वर्षापासून मी बघतोय आमदार असल्यापासून, ही पद्धत तशीच आहे. आमच्याकडे खासदारकीचे नावं कुठेही खाली डिक्लेअर होत नाही, आणि आमदारकीला सुद्धा नावं वरतूनच डिक्लेअर होतात. इथे राज्यावर कुणालाही अधिकार नाही, वरतून यादी अध्यक्षाच्या सहीने येते, त्यावेळेलाच आम्हाला इथे एबी फॉर्म द्यावे लागतात. ही पद्धत भारतीय जनता पक्षामध्ये आहे, आणि तीच पद्धत आजही तीच अवलंबली जाणार आहे. नगरमधून किती नावं आहेत? भरपूर लोकांनी तिकीट मागितलेले आहेत. विखेंचा आहे का तसं? विखेंचा असं म्हणशील? नाही, विखे काँग्रेसमध्ये सध्या त्यांनी आमच्याकडे काही फॉर्म भरलेला नाही आहे कुठे, काही असं नाही आहे. पण आमच्याकडे अनेक लोक आहेत, अनेक आमचे पदाधिकारी आहेत की त्यांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे. पण जी प्रक्रिया आहे भारतीय जनता पक्षाची की ज्यांना लोकसभा उमेदवार म्हणजे लोकसभा निवडणूक लढवायची आहे, त्यांनी ती उमेदवारी मला लढवायची असे किती जणांनी अर्ज केलेले पक्षाकडे? आता ते मला माहिती नाही पक्षाकडे किती जण, ते वरतीच त्याचे पार्टी कार्यालयामध्ये दिलं. मला फक्त जाऊन सगळ्यांची मतं जाणून घ्या, कोणाचं काय काय म्हणणं आहे, काय काय नाही तेवढं जाणून घ्या, एवढं मला सांगितलं आहे.
त्यामुळे तो माझा विषय नाही. परंतु आमच्याकडे मागणी कोणालाही करता येत तिकिटाची, त्यामुळे भरता येत, त्याला काय अडचण नाही.